AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे नाव ऐकलं की वाटतं काहीतरी भविष्य काळातलं आहे, बरोबर? पण तसं नाहीये. खरं तर ही एक क्रांती आहे जी आत्ता ह्या क्षणी आपल्या आजूबाजूला घडतीये, अगदी शांतपणे, आणि ती आपलं रोजचं आयुष्य बदलून टाकतीये. चला तर जरा जवळून बघूया ही क्रांती नक्की आहे तरी काय. आता हा प्रश्न बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं काय करू शकतं? ऐकायला जरा विचित्र वाटते नाही का? पण बघा, AI सारखा मोठा आणि गुंतागुंतीचा विषय समजून घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी एक खरंखुरं उदाहरणच पाहिजे. चला मग थेट त्याच उदाहरणापासून सुरुवात करूया. 3.8 कोटी, हो, तब्बल 3,80,00,000 ही संख्या आहे त्या भारतीय शेतकऱ्यांची ज्यांना ह्या उन्हाळ्यात AIने तयार केलेला मॉन्सूनचा एकदम अचूक अंदाज मिळाला. हे शक्य झालंय गुगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने बनवलेल्या एका खास मॉडेलमुळे. आता याचा अर्थ काय होतो? सोपं आहे. पेरणी कधी करायची, कोणतं पीक घ्यायचं, हे महत्त्वाचे निर्णय घेणं आता शेतकऱ्यांसाठी खूपच सोपं झालं आहे. म्हणजे बघा, ही काही विज्ञानाची काल्पनिक कथा नाहीये. ही एक शांत क्रांती आहे. आणि ही क्रांती फक्त शेतापुरती मर्यादित नाहीये बरं का. हेच तंत्रज्ञान आता आपल्या घरात, आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या रोजच्या आयुष्यात येऊन पोचलंय. चला बघूया हे सगळं नक्की कसं घडतंय. ठीक आहे, तर ही शांत क्रांती आपण म्हणतोय, पण यामागे जे तंत्रज्ञान आहे त्याचं रहस्य तरी काय? चला एकदम बेसिक पासून सुरुवात करू. समजून घेऊया की हा AI नावाचा जादूचा दिवा नक्की आहे तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे काय? तर मशीनला माणसाच्या मेंदूची शक्ती देणं. म्हणजे बघा, जसं आपण आपल्या अनुभवांमधून शिकतो, गोष्टी लक्षात ठेवतो, निर्णय घेतो, तसंच मशीनला शिकवायचं. आणि मग काय, ते स्वतः विचार करून कामं करायला लागतं. आता बघा, AIचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे डिस्क्रिमिनेटिव्ह AI. याला आपण एक डिटेक्टिव्ह समजू शकतो. त्याचं काम काय, तर समोरच्या डेटावरून ओळखायचं की फोटोत मांजर आहे की कुत्रा. पण खरा गेम चेंजर आहे दुसरा प्रकार, जनरेटिव्ह AI. हा डिटेक्टिव्ह नाही, हा आहे एक कलाकार. हा आपल्यासाठी एक नवीन चित्र तयार करू शकतो किंवा अगदी एक प्रोफेशनल ईमेल सुद्धा लिहू शकतो. ओके, तर थिअरी बरीच झाली. आता थेट जमिनीवर येऊया. चला पाहूया की हेच तंत्रज्ञान आपल्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नक्की काय कमाल करताय. आणि याचा प्रभाव बघा किती मोठा आहे. म्हणजे एकीकडे डॉक्टरांना आजार लवकर ओळखता येतोय, दुसरीकडे भाषिणीसारखे प्लॅटफॉर्म आहेत जे आपल्या 22 भारतीय भाषांमधला अडथळाच दूर करत आहेत. अहो, इतकंच नाही, आता तर फक्त बोलून UPI पेमेंट करता येतंय. आणि कोर्टाचे ते किचकट निकाल ते सुद्धा आता आपल्या भाषेत समजून घेता येत आहेत. म्हणजे खरंच तंत्रज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचतंय. पण थांबा, जेव्हा आपण एवढ्या मोठ्या बदलांबद्दल बोलतो तेव्हा एक प्रश्न मनात येतोच, आणि एक भीती सुद्धा, की आमच्या नोकऱ्यांचं काय होणार. आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपलं काम जर मशीन करणार असेल तर भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण भीती आणि वास्तव यात नेहमीच फरक असतो. चला बघूया आकडेवारी काय सांगते. तर वास्तव हे आहे की NASSCOM म्हणजे आपल्या देशातली टेक्नॉलॉजीमधली सगळ्यात मोठी संस्था, त्यांच्या रिपोर्टनुसार 2027 पर्यंत भारतात AI प्रोफेशनल्सची संख्या 6.5 लाखांवरून थेट दुप्पट म्हणजे 12.5 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. अर्थ एकदम स्पष्ट आहे, AI नोकऱ्या घेत नाहीये, उलट नवीन नोकऱ्या तयार करत आहे. अर्थात एक गोष्ट आहे, या नवीन संध्यांसाठी आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल. आणि म्हणूनच तर फ्युचर स्किल्स प्राईम सारखे कार्यक्रम आहेत. यांच्यामधून लाखो लोक AI सारख्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये स्वतःला अपग्रेड करत आहेत. पण हे जे सगळे बदल आहेत ना, ते काही आपोआप घडत नाहीयेत. याच्या मागे एक खूप मोठी राष्ट्रीय योजना आहे, भारताचा AI ब्लूप्रिंट. चला पाहूया या टेक्नॉलॉजीच्या शर्यतीत भारताला पुढे नेणारी ही योजना नक्की आहे तरी काय. 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त एवढा मोठा फंड सरकारने इंडिया AI मिशनसाठी मंजूर केला आहे. म्हणजे विचार करा, हा एक आकडाच आपल्याला सांगतो की भारत ह्या तंत्रज्ञानाला किती गांभीर्याने घेत आहे. तर या मिशनची 4 मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं, देशाला शक्तिशाली कम्प्युटिंगची ताकद द्यायची. दुसरं, आरोग्य आणि शेतीसारख्या क्षेत्रांसाठी खास मेड इन इंडिया AI ॲप्स बनवायचे. तिसरं, तरुणांना नवीन स्किल्स शिकवून स्टार्टअप्सना मोठी संधी द्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं, हे सगळं सुरक्षितपणे आणि जबाबदारीने होईल याची पूर्ण काळजी घ्यायची. पण या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या प्रवासात एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की यात सगळेजण सोबत आहेत ना, कोणी मागे तर नाही ना राहत. चला आता या विश्लेषणाच्या शेवटच्या भागात याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. 49 कोटी, हो, जवळजवळ एवढे लोक आपल्या देशात असंघटित क्षेत्रात काम करतात. आता एका बाजूने बघितलं तर हे खूप मोठं आव्हान आहे.
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर हीच तर सगळ्यात मोठी संधी आहे टेक्नॉलॉजीला खऱ्या अर्थाने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची. आणि बरोबर याच संधीचं सोनं करण्यासाठी नीती आयोगाने सुरू केलंय डिजिटल श्रमसेतू मिशन. याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. टेक्नॉलॉजीने कामगारांची जागा घ्यायची नाहीये, उलट त्यांच्या हातात जे कौशल्य आहे त्यालाच अधिक धारदार बनवायचं आहे. आणि ऐका, ही फक्त काही कल्पना नाही आहे, ही एक ठोस व्यवस्थित आखलेली योजना आहे. पुढच्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने हे तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवायचं हे ध्येय या आराखड्यात अगदी स्पष्ट दिसतंय. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी काही सारांश नाहीये, उलट एक प्रश्न आहे. AI मध्ये कोट्यावधी लोकांना सक्षम करण्याची प्रचंड ताकद आहे हे आपण पाहिलं. त्यासाठीचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट सुद्धा तयार आहे. पण खरा प्रश्न हा आहे की तंत्रज्ञानाच्या या अफाट शक्तीचा वापर करून आपण खरंच सर्वांसाठी समान संधी देणारं भविष्य घडवू शकू का? याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधायचं आहे. थैंक यू सो मच ये एपिसोड एंड तक देखने के लिए. अब आपको 3 चीजें करनी है. सबसे पहले इस चैनल को सब्सक्राइब कर लो. नंबर 2, मुझे कमेंट्स में बताओ इस एपिसोड में आपको क्या अच्छा लगा और क्या गंदा लगा, ताकि हम वो मिस्टेक्स रिपीट ना कर पाए. एंड नंबर 3, ये एपिसोड किसी एक इंसान के साथ जरूर शेयर करना, क्योंकि वन कॉन्वर्सेशन कैन चेंज समवन्स लाइफ. आई विल सी यू नेक्स्ट टाइम.